प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. इफ द सब्जेक्ट इज आय देन फॉलो हॅव, अँड इफ ही शी इट ऑर एनी सिंग्युलर नाउन देन फॉलो हॅज. इफ द सब्जेक्ट इज वी यू दे or any plural form noun then follow have, and use been, and first form of the verb is followed by ing form. In short, have public has plus been plus verb plus ing. जर करता आय असेल तर हॅव, आणि जर करता ही शी इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यापुढे हॅज. जर करता वी यू दे किंवा अनेकवचनी नाम असेल तर त्यापुढे हॅव, आणि त्यापुढे बीन लागून येत असेल किंवा आणि तसेच फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज फॉलोड बाय आय एन जी, आणि त्यापुढे मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागून येत असेल तर तो पूर्ण चालू वर्तमान काळ समजावा. उदाहरणार्थ, एक्झाम्पल, ही हॅज बीन इटिंग बनानाज. तो केळ्या खात आलेला असेल. तो केळ्या खात आलेला आहे. आणि नेक्स्ट, आय हॅव बीन रीडिंग अ पोएम. मी कविता वाचत आलेली आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. पुटिंग नॉट आफ्टर हॅव हॅज मेक्स द सेंटेन्स निगेटिव्ह. हॅव किंवा हॅज पुढे नॉट ठेवल्याने निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थक वाक्य